आपल्यासोबत डॉक्टर अमोल अन्नदाते आहे. एक तर डॉक्टर अमोल अन्नदाते, आतापर्यंत 10 जणांची अटक या नीट UG 2026च्या परीक्षेप्रकरणी झालेली आहे. हा घोटाळा असा असू शकतो याची पुसटशी का होईना काही कल्पना आली होती आधी, असा घोटाळा होऊ शकतो नीटमध्ये? आशिषजी, काय की हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि हे सांगताना खूप दुःख होत आहे खरं तर, की ही चर्चा करत असताना ही परीक्षा कॅन्सल झाल्यामुळे, या घोटाळ्यामुळे या 22 लाख पैकी असंख्य विद्यार्थी हे निराशेच्या गर्ते डिप्रेशन मध्ये आहेत. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जवळपास 3 मुलांनी आत्महत्या केलेली आहे. म्हणजे आपल्याला 3 11वी-12वीच्या मुलांचे जीव गमवावे लागण्या इतपत ह्या घोटाळ्याची तीव्रता आपल्याला लक्षात येईल. तर ही पहिली वेळ आहे का? म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात क्लेशदायक गोष्ट काय माहितीये, ही पहिली वेळ आहे का? नाही, सलग हॅट्रिक केली आहे एनटीएनी. 3ऱ्या वर्षी घोटाळा. म्हणजे तुम्ही एक चूक तुम्ही समजू शकता, एक चूक, दुसरी चूक, तिसरी चूक, म्हणजे हा. आणि अनेक वर्ष, म्हणजे हेच नाही, नीट PG असू द्या, जी आमची पोस्ट ग्रॅज्युएट एक्झाम असू द्या, आणि अजून एक तुम्हाला आवर्जून मी सांगेल आशिषजी, की FMCG ही जी फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्सला परवानगी देण्यासाठी जी NTA परीक्षा घेतं, NTA हे पूर्ण देशभर 14 परीक्षा घेतं. आणि आतापर्यंत या परीक्षांमध्ये 5 परीक्षा मध्ये, आता हे 3 वर्ष नाही, गेल्या 7-8 वर्षामध्ये 5 परीक्षांमध्ये आणि नीटमध्ये 3 वर्ष मोठमोठे घोटाळे हे उघड झालेले आहेत. आणि याच्यावर दुःखाची बाब म्हणजे ज्या IAS अधिकाऱ्याच्या, मला त्यांचं नाव आता आठवत नाही, पण ज्या IAS अधिकाऱ्यांच्या जे चेअरवर असताना हे घोटाळे झाले, ते आज एका राज्याचे, मला वाटतं की उत्तराखंड की कुठल्या तरी राज्याचे ते मुख्यमंत्र्यांचे सचिव आहेत. तर ही घोटाळ्याची काही पहिली वेळ नाहीये आणि हा पहिला प्रकारही नाहीये. या वेळेला मागच्या वर्षी 5550 पानांचं चार्जशीट दाखल झालेलं आहे. 48 जणांना अटक झालेली आहे मागच्या वर्षी. आणि विविध प्रकारच्या इनोव्हेशन्स, या फक्त पेपर फुटी हे हिमनागाचे एक टोक आहे आशिषजी. असंख्य प्रकार आहेत याच्यामध्ये, की वेगवेगळ्या प्रकारे कशी याच्यातून चोरी करता येईल, कसे लिकेज या सिस्टमला कशी भोका पाडता येतील, ग्रामीण भाषेत जर सांगायचं झालं तर याची असंख्य उदाहरणं आहेत. डॉक्टर अमोल अन्नदाते, पुन्हा तोच प्रश्न आहे की जवळपास केमिस्ट्रीचे 45 प्रश्न, बायोलॉजीचे 90 प्रश्न हे एका प्रायव्हेट माफिया सोशल ग्रुप वरती ते दिले गेले गेस्ट पेपर म्हणून, आणि ते सर्वत्र कोणी विकत घेतले, कोणी व्हायरल केले. खर तर ही जी पेपर फुटी होती पूर्ण, ही कशी झाली किंवा कसं लिकेज हे झालं, आणि आयडियल पेपर सेटिंगची पद्धत कशी हवी याचं एक शास्त्र जे अनेक वर्ष एम्स किंवा PGI या नावाजलेल्या JEE CAT या परीक्षांमध्ये फॉलो केलं जातं. तर 2 गोष्टी याच्यामध्ये घडल्या, की एकतर जे लोकांनी पेपर सेट केला, ज्यांना PV कुलकर्णी ज्यांना अटक झाली आहे त्यांच्याकडून आणि इतर पेपर सेटर्स कडून हा प्रश्नपत्रिका ही लीक झाली, ते प्रश्न आणि उत्तर लीक झाले. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे 140 प्रश्न म्हणजे 600 मार्कांचे प्रश्न. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याला हे पूर्ण 140 प्रश्न मिळाले असतील तर आज त्याला महाराष्ट्रामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळून जातो, जे प्रवेश मिळवायला मुलं 5-5 वर्ष अभ्यास करतायत. तर एक साधी गोष्ट आहे आशिषजी, की इतकी मोठी परीक्षा, इतकी तीव्र कॉम्पिटिशन, म्हणजे ती कॉम्पिटिशन किती तीव्र असावी, तर 1,29,606 सीटसाठी देशामध्ये 22 लाख विद्यार्थी कॉम्पिट करतायत. म्हणजे ही मला वाटतं UPSCच्या तोडीचीच ही जवळपास कॉम्पिटिशन आहे. अशा स्थितीमध्ये तुम्ही जेव्हा पेपर सेट करता तेव्हा जे एम्स PGI मध्ये फॉलो होतं, तर तुम्ही एक पूर्ण देशातून एक गोपनीय क्वेश्चन बँक आधी गोळा केली पाहिजे. आणि हा सिलेबस गेली 5-10 वर्ष सेम आहे, तर ह्याच वर्षी सेट केलेले प्रश्न जे आहेत ते याच वर्षी देणं गरजेचं आहे का? नाही. तुम्ही गेल्या 3 वर्ष 4 वर्ष सेट केलेले जे प्रश्न आहेत ते तुम्ही, जसे आपण पत्ते खेळताना पत्ते जे चाळतो आणि एकमेकांना पत्ते वाटतो त्या गेम मध्ये, तसं आता कम्प्युटर बेस्ड आहे, टेक्नॉलॉजी आहे. 3 वर्षाच्या क्वेश्चन बँकचं शफलिंग करून
तुम्ही बरोबर 1 किंवा 2 दिवस आधी, मी म्हणतो की 12 तास आधी ते कम्प्युटराइज शफलिंग होऊन त्याची डिफिकल्टी लेवल मॅच करून की किती डिफिकल्ट प्रश्न आहेत, डिफिकल्टी लेवल प्रमाणे प्रश्न असतात की कोणाला सोडवता येत नाही असे काही प्रश्न, सगळ्यांना सोडवता येतील असे काही प्रश्न, अशा प्रकारे ही पेपर सेटिंगची पद्धत असायला हवी. मला वाटतं की आपल्याला, माझ्यासारख्यांना आणि तुमच्यासारख्यांना जी गोष्ट कळते ती NTA सारख्या एजन्सीला कळू नये, हे याच्याबद्दल म्हणजे काय बोलावं हेच मला कळत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं आशिषजी, तुम्ही विचारा. आत्ताचे जे NTA चे अध्यक्ष आहेत अभिषेक सिंग, हे 2 दिवसापूर्वी असं म्हणताना मी बघितले की पेपर फुटी झालेली आहे, मास स्केलला झालेली नाहीये, आयसोलेटेड ठिकाणी झालं आहे, त्याचा तपास सुरू आहे. पण आता असं लक्षात येत आहे की हे ठरवून झालेलं आहे, संगनमतानं झालेलं आहे आणि पेपर फोडणार, घोटाळा करणारा रॅकेट आहे, जे वरपासून खालपर्यंत सर्वांना माहिती आहे कसा फुटणारा पेपर, कसा घोटाळा केला जाणार आहे. आशिषजी, पेपर नाशिकमध्ये, जे नाशिक मधून पहिल्यांदा पकडले गेले, मला त्यांचं नाव तुम्हाला नीट माहिती असेल, खैरनार, शुभम खैरनार, त्यांनी कबुली जबाब दिलाय. 3 आठवडे आधी पेपर नाशिकमध्ये होता व्हॉट्सअपवर. आणि मला सांगा, आज साधनं व्हॉट्सअप, टेलिग्राम चॅनलवरती पेपर पडलेला होता, टेलिग्राम चॅनलवर. याच्यापेक्षा वाईट, 3 आठवडे आधी पेपर होता. पेपर सेट हा 3-4 महिन्यापूर्वी झालेला असतो. पेपर सेट 15 दिवस आधी होत नाही, कुलकर्णी सर किंवा. आणि दुसरा एक लिकेज पॉइंट होता, ती म्हणजे जयपूरची प्रिंटिंग प्रेस. इथूनही राजस्थानचा लिकेज पॉइंट आणि महाराष्ट्राचं लिकेज पॉइंट, असे 2 लिकेजेस मधून 140 प्रश्नांची ही फोड, जी पेपर फूट झालेली आहे. आणि तुम्ही आशिषजी साधी गोष्ट लक्षात घ्या, नीटचा पेपरची तुलना छपाईची, आशिषजी, मी फक्त नोटांच्या छपाईशी करू शकतो. हे मला वाटतं तुम्ही मान्य कराल एक अनुभवी पत्रकार म्हणून. कारण लाखो मुलांचं भविष्य त्याच्यासोबत, म्हणजे जी काळजी नोटा छापताना आपल्याला छापखान्यात आपल्याला टाकसाळीत घ्यावी लागते, तीच तुम्ही नीटचा पेपर छापताना घेऊ नये. प्रायव्हेट एजन्सीला, जयपूरच्या प्रायव्हेट प्रेसला तुम्ही पेपर देता, तिथे छपाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला पण हे लक्षात येईल की हा नीटचा पेपर आहे वर वाचून. तर म्हणजे मला वाटतं की इतका पोरखेळ, इतक्या महत्वाच्या पेपर सोबत, तुम्हाला माहिती असेल की आपल्या राज्याची भली मोठी दिल्लीमध्ये, महाराष्ट्रामध्ये मुद्रण संचालनालय आणि स्टेशनरीचं संचालनालय, वेगळा विभाग, ज्याच्यासाठी वेगळा IAS काम करतो. जर तुम्हाला सरकारची स्वतःची छपाई आहे, ते जाऊ द्या तुम्ही. NTA कडे 500 कोटी रुपये पडलेले असताना साधे 22 लाख पेपरची छपाई तुम्ही करू शकत नाही गोपनीयतेसाठी. अगदी बरोबर आहे डॉक्टर अमोल दाते. आणखीन एक प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीनं कोचिंग क्लासेस पर्यंत याचे धागेदोरे गेले आहे, म्हणजे प्राध्यापक शिवराज मोठेगावकरांची अटक हे खूप काही सांगून जाते आहे. ज्या पद्धतीने त्यांनी विद्यार्थ्यांशी पेपर झाल्यानंतर, परीक्षा झाल्यानंतर नीटची वार्तालाप केलेला आहे, त्यातनं असं दिसतंय की तो जो कॉन्फिडन्स आहे की आम्ही फोडलेला पेपर आणलेला आहे, तो तुमच्या हातात दिलेला आहे, म्हणूनच तसे प्रश्न आलेले आहेत. जर का आज हा घोटाळा लक्षात आला नसता तर याच प्राध्यापक मोठेगावकरांनी जाहिराती इतक्या मोठ्या करून टाकल्या असत्या की सगळे टॉपर्स माझेच आहेत, माझ्याशिवाय कोणती ऍडमिशनच कुठे होत नाही, MBBS ला मुलगा जायचा असेल तर त्याला लातूरलाच आणावा लागेल, इतक्या आविर्भावात त्यांनी जाहिराती केल्या असत्या. पण ते आज आरोपी आहेत. सुदैव आहे या पिढीचं की हा घोटाळा पुढे आला, म्हणजे यामध्ये ज्यांनी जेन्युइनली अभ्यास केला आहे त्यांच्यावरती अन्याय झाला. पण अभ्यास न करता, पैसे चारून, पेपर फोडून जे अभ्यासू मुलांपेक्षा जास्त मार्क्स मिळवून हे जर का पुढे गेले असते तर तोही एक प्रकारचा अन्याय असता. म्हणजे परीक्षा रद्द झाली आणि आता पुढची परीक्षा पारदर्शी होईल अशी अपेक्षा करूया. पण हे जे व्यवस्था आहे, या व्यवस्थेतच बदल करण्याची गरज आहे. कारण कोचिंग क्लासेस जर का कुठल्याही पेपर फुटीमध्ये, मग ते स्पर्धा परीक्षांचे असू दे, इतर भरतीचे असू दे, प्रत्येक ठिकाणी भरती आणि स्पर्धा परीक्षा आणि ही अशा पद्धतीची कट ऑफची परीक्षा, नीट किंवा तत्सम एंट्रन्स एक्झाम, इथे हा शाप लागलेला आहे आणि तो त्या व्यवस्थेत लागलेला आहे. पण त्या व्यवस्थेमध्ये अशी लोक आहेत आणि अशी लोक या व्यवस्थेमध्ये आहेत की जे आपल्याला पैसे देऊन किंवा वाम मार्गानं पास करून देतील, प्रवेश मिळवून देतील, हे करून घेणारा एक वर्ग आहे आणि असं करून देतो हे वाटणाराही एक वर्ग आहे.
तेव्हा या व्यवस्थेवर काम करावं लागेल. काय झालंय की ही स्पर्धा मी सांगितल्याप्रमाणे की 1,29,600 सीट्स आणि 22 लाख मुलं, हा आकड्याची ही तफावत इतकी तीव्र आहे की पालक इतके म्हणजे की आम्हाला काहीही करा पण एमबीबीएसला आम्हाला प्रवेश द्या. जणू काही एमबीबीएसला तो मुलगा गेला की काय त्याचं म्हणजे आकाशाला त्याची बोटं लागणार आहेत. खरं तर हेही म्हणजे खरं तर हाही पालकांचा एक गैरसमज आहे. मी स्वतः वैद्यकीय क्षेत्रातलं की हे क्षेत्र प्रचंड संघर्षाचं क्षेत्र आहे लोकांना जे वाटतं. तर या स्पर्धे आणि दुसरं काय झालं की हे तुम्ही बघा की जेव्हा आपण 11वी-12वीला होतो की 11वी-12वी मध्ये वर्गात शिकवलं जायचं, प्राध्यापक यायचं, तुम्ही तिथून मागे मागे थोडंसं जा, कोचिंग क्लासेसला जाण्याची गरज का पडली. मी स्वतः लातूरचाच विद्यार्थी आहे, मी पण स्वतः लातूरमधूनच, मी महाराष्ट्रात तेव्हा पहिला आलेलो आहे, पण तेव्हा आम्हाला कुठल्याही क्लासेसला परवानगीच नव्हती. कारण सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये क्लासेस चालायचे आणि आमची फीज होती 1500 रुपये फीस भरली आहे मी आशिषजी. 1500 रुपयावर त्या लातूर पॅटर्न मुळे भारतात महाराष्ट्राचं नाव झालंय. पण आता मोठेगावकर पॅटर्न हा लातूरचा आहे, त्यानं देशात बदनामी होण्याची वेळ आली आहे. आशिषजी ते पॅटर्न जे होतं ते अभ्यासाचं पॅटर्न होतं आणि कॉलेजेसमध्ये शिकवलं जायचं. आत्ताचं पॅटर्न जे आहे ते कोचिंग क्लासेसचं आहे आणि घोटाळ्याचं हे आहे. तर म्हणून मला वाटतं की पालकांनी याच्यामध्ये हुशार व्हावं आणि कॉलेजेसनी, मी तुम्हाला जे सांगतो की 11वी-12वीला शिकवणारे प्राध्यापक आणि कॉलेजेस कुठे गेली, का बरं तुम्हाला कोचिंग क्लासेसला जावं लागतंय, तिथून ही मला वाटतं कीड सुरू झाली आहे. आणि कोटा, राजस्थान, अगदी नांदेड, लातूर, अहिल्यानगर इथे कोचिंग क्लासेसची इतकी मोठी इंडस्ट्री. तुम्हाला माहिती असेल 3-4 वर्षापूर्वीची बातमी की 2 कोचिंग क्लासेस मधल्या युद्धामुळे खून पडलेला आहे, एक मर्डर लातूरमध्ये झालेला आहे कोचिंग क्लासेसचा, एक मालकाचा. या लेव्हलपर्यंत, जीव घेण्याच्या लेव्हलपर्यंत या गोष्टी जर जात असतील, कोचिंग क्लासेसमुळे लातूर आणि नांदेड आणि काही प्रमाणात अकोल्यामध्ये सुद्धा विदर्भातल्या एक पॅरलल इकॉनॉमी तयार झालेली आहे. पॅरलल इकॉनॉमी तयार झाली आहे आणि मला असं वाटतं की या इकॉनॉमीवर कुठलंही नियंत्रण नाहीये की यांनी काय म्हणजे यांनी फीज काय आकारावी, यांच्याकडे काय. जरी ते प्रायव्हेट असले तरी तिथे मुलं शिकत असल्यामुळे, जसं राजस्थान, कोटा आहे इथे तुम्हाला माहिती आहे, इथे हे जे हब, तर अशा प्रकारे मला असं वाटतं की कुठेतरी नियंत्रण आणि पालकांनी शहाणं व्हावं याच्यामध्ये की त्यांनी पण चांगले कॉलेजेस. आणि असं काही नाही की कोचिंग क्लासेसला गेलंच नाही तर हे सगळं फोमो आहे, फिअर ऑफ मिसिंग आउट आहे की मला इथे जावं. आणि हा जाहिरातीचा पण दबाव आहे आशिषजी, जसं तुम्ही सांगितलं की पहिल्या पेपरवर, पहिल्या म्हणजे आपल्या काळी पण एक खूप मोठं नाव झालं होतं जे मी घेणार नाही आता त्यांचाही बबल फुटला. तर मला वाटतं की हे जाहिरात बघून अशा प्रकारे, आणि जर तुम्ही 10-10 कोटीच्या जाहिराती जर तुम्ही करत असाल तर ती इकॉनॉमी रन करण्यासाठी पण तेवढे पैसे तुम्हाला कमवावे लागणार. एक्झॅक्टली. मी एक फक्त उदाहरण म्हणून सांगतो. मला आठवत आहे एका प्रतिष्ठित वर्तमानपत्रामध्ये मी एक शैक्षणिक पुरवणी लॉन्च केली. मीच तिचा जनक होतो, तुला माहिती आहे. आणि तिथे एक ओळची फक्त आम्हाला तुम्ही कुठेतरी स्पेस द्या असं म्हणून 2 लोक पुण्याहून यायची आणि मी म्हणायचो की जाऊ दे यार, पोरं होतकरू आहेत, कुठेतरी ते त्यांचं लिहून देऊया. नंतर 6 महिन्यांनी ते जाहिरात घेऊन आले. चला ठीक आहे, जाहिरात दिली असेल, आता तेवढी ऐपत झाली असेल. नंतर ते वर्तमानपत्र मी सोडलं, मी टीव्हीत आलो आणि नंतर बघतो तर त्याच वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरती त्यांच्याच क्लासेसच्या जाहिराती दर 2 आठवड्यांनी यायच्या. म्हटलं बघा काय असतं, म्हणजे एक वेळ काय होती आणि हे इतकं झपाट्याने राईज होतं सगळा धंदा. आणि या कोचिंग क्लासेसमुळे सगळे घोटाळे होतात, हेही आता स्पष्ट झालंय. कारण कॉम्पिटिशनच इतकी टाईट आहे की काहीही करून मला सांगा, मागच्या वर्षी 720 मार्क मिळवणारी 60 70 मुलं, 720 पैकी 720. आम्ही पण मार्क घेतलेले आहेत, आम्ही पण, मलाही 300 पैकी 299 मार्क त्या काळी, पण त्या काळी असं इतक्या प्रमाणावरती या गोष्टी गेलेल्या नव्हत्या आशिषजी, मला वाटतं. यस, डॉक्टर अमोल अन्नदाते हे अनेक वैद्यकीय शिक्षणाचे महाविद्यालय सुद्धा आता चालवत आहेत. स्वतः मी जसं तुम्हाला सांगितलं की ते वैजापूर इथं बालरोग तज्ज्ञ म्हणून, पिडॅट्रिशियन म्हणून काम करतायत, खूप पॉप्युलर आहेत. गेल्या 15 वर्षापासून तर मीच अमोल अन्नदातेंना ओळखतोय. केईएम, जे इथे जेव्हा संप उपोषणं झालीत तेव्हा मार्टचा अध्यक्ष म्हणून
डॉक्टर अमोल अन्नदाते हा पुढे असायचा आणि अनेक असे प्रश्न होते तेव्हा जे परीक्षार्थी किंवा परीक्षणार्थी डॉक्टर्स असायचे त्यांचे. त्यामुळं त्या अनुभवामुळं मी डॉक्टर अमोल अन्नदाते हा प्रश्न विचारतो. आता जी रिशेड्यूल झालेली आहे ही नीटची परीक्षा, ती आहे 21 जूनला. तर आता ज्या विद्यार्थ्यांना ट्रॉमा लागलेला आहे परीक्षा रद्द झाल्यामुळं, ते होतकरू आहेत, अभ्यासू आहेत बिचारे, त्यांनी कदाचित आता निकालाचीच अपेक्षा आहे म्हणून आपले वह्या पुस्तकं बांधून ठेवले असतील, पण आता पुन्हा त्यांना अभ्यास करावा लागतोय. आणि काही फारच नैराश्यात गेलेले आहेत की जे उठू शकले नाहीत. तुम्हीच असं सांगितलं की 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. काय सल्ला द्याल या विद्यार्थ्यांना की जिथे आता 21 जूनला पुन्हा पेपर आहे? मला वाटतं की माझा पहिला सल्ला हे राहील की ही परीक्षा जाहीर झाल्याच्या 3 तासांमध्ये सगळ्या कोचिंग क्लासेसचं एक महिन्याचं पॅकेज परत त्यांचं जाहीर झालं की परत तुम्ही आमच्याकडे 1 महिन्यासाठी या. तर माझा पहिला सल्ला राहील की आता तुम्ही पूर्ण 2 वर्ष अभ्यास केलेला आहे, सगळं केलेलं आहे आणि परीक्षेला मार्क मी सांगतो इतक्या परीक्षा दिलेल्या आहेत एंट्रन्स MD पर्यंत की या 1 महिन्याच्या अभ्यासावरती फक्त तुम्हाला या 21 जूनला मार्क पडणार आहे असं नसतं. हे पूर्ण 2 वर्षाचा रोजचा अभ्यास तुम्हाला कामाला येणार असतो. म्हणून कृपया 1 महिन्याच्या पॅकेजेसचं कुठेही जाऊन काहीही क्लासेस किमान आत्ता तरी तुम्ही त्या भानगडीत पडू नका. हा पहिला सल्ला. दुसरा, 40 प्रश्न आणि 600 मार्क मिळून जे एक 10-10 लाख रुपयाला पेपर घेतलेली मुलांनी तुमची जागा घेतली असती आणि तुमचं नुकसान झालं असतं. हे याच्यातून आपण चांगलं याच्यातलं बघूया. आपल्याला एक परत संधी मिळालेली आहे. महिन्याभराचा प्रश्न आहे, आता महिनाही राहिलेला नाही, हार्डली काही काळ तुम्हाला काढायचा आहे. म्हणून शांततेत तुम्ही दिवसाचे जितका वेळ मिळेल तितका तुम्ही शांततेत अभ्यास करा. सुवर्ण संधी परत मिळालेली आहे तुम्हाला असा विचार करा आणि कुठलाही स्ट्रेस न घेता परत एक नवीन संधी आपल्याला मिळाली आहे असं मला वाटतं की याच्यात सकारात्मक बघा. कुठलाही स्ट्रेस जर तुम्हाला अशा प्रकारच्या नैराश्याचा त्रास होत असेल तर तुमच्या जवळचं काउन्सिलर, समुपदेशक, चांगले सायकॅट्रिस्ट यांचा तुम्ही सल्ला घ्या. आणि मला वाटतं की तर्कावर तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी आहात, सगळे डॉक्टर होणार आहात आणि सगळ्यात महत्वाचं मेडिकल फील्डमध्ये तुम्हाला पेशंट वाचवताना प्रचंड पेशन्स लागणार आहे. कदाचित हा 1 महिना त्या पेशन्सचीच एक परीक्षा आहे. इतक्या फक्त परीक्षा इकडे तिकडे झाली म्हणून जर तुम्ही डगमगून जाणार असाल तर मग तुम्ही चांगले डॉक्टर, पेशंटला दिलासा देणारे कसे बनणार? आणि एक लक्षात ठेवा, MBBS नंतर पुढे MD पर्यंत DM जर करायचं असेल तर 15 वर्षांचा शिक्षणाचा प्रवास आहे तुमचा. मला शिक्षण स्वतःला पूर्ण करायला आयुष्याची 13-14 वर्ष तारुण्याची मी खर्च घातलेली आहेत. MD DM संपलं, सगळ्या पुढच्या MD फेलोशिप पर्यंत. मग 14 वर्ष आपण पुढे घालवायचे तर 1 महिन्याचा आपल्याला पेशन्स दाखवायला काय हरकत आहे? मला वाटतं की मी एक डॉक्टर म्हणून त्यांना असा सल्ला देईल, होऊ घातलेल्या डॉक्टरांना. यास थँक्यू व्हेरी मच डॉक्टर अमोल अन्नदाते. याच पॉझिटिव्ह नोटवरती मी थांबतोय.